EMPSC कट्टा चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लक्ष्मण चौधरी। सर्वांचं स्पर्धाग्राम या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत। आपण जी काही त्या ठिकाणी प्रश्नपत्रिकांची सिरीज सुरू केली मराठी व्याकरणासाठी, आयोगाचे झालेले आतापर्यंत जे काही पेपर आहे संयुक्त गट ब, त्यातला आता आज आपलं लेक्चर घ्यायचं आहे संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2018 ची क्वेश्चन पेपर आपल्याला विस्तृत पद्धतीने विश्लेषित करायची आहे। बऱ्याचशा नवीन गोष्टी तुम्हाला या लेक्चर मधनं माहिती पडतील, बऱ्याचशा कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील। तर बघा, यातला सर्वात पहिला जो प्रश्न आहे, सर्वांनी हे जे लेक्चर आहे लेक्चर आवर्जून बघा। याआधी मी 2019 चं लेक्चर घेतलेलं आहे, आज 2018 चं आहे, त्याच्या 2020 चं घेतलेलं आहे। सर्वांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या कन्सेप्ट क्लिअर करा। सर्वात पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते उदाहरण दर्शक सर्वनाम आहे। आता दर्शक सर्वनामाची संकल्पना तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। दर्शक सर्वनाम म्हणजे काय असतं, कशाला म्हणतात, तर जवळची किंवा त्या ठिकाणी दूरची वस्तू दर्शविण्यासाठी ज्या सर्वनामाचा वापर केला जातो त्याला दर्शक सर्वनाम म्हणतात। ही पहिली महत्त्वाची गोष्ट। त्यानंतर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की दर्शक सर्वनाम, आतापर्यंत सर्वनाम म्हणजे काय असतं आपल्याला माहिती आहे की नामाऐवजी वापरला जाणारा शब्द किंवा नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी ज्या शब्दाचा वापर केला जातो त्याला दर्शक सर्वनाम म्हणतात। पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची की दर्शक सर्वनामामध्ये थोडी वेगळ्या प्रकारची संकल्पना असते। दर्शक सर्वनाम जे काही त्या ठिकाणी वाक्यामध्ये वापरलं जातं तर ते नामाऐवजी न येता त्या ठिकाणी नामासोबत येतं आणि हे नाम काय आहे हे दर्शवण्यासाठी या सर्वनामाचा वापर केला जातो। म्हणजे दर्शक सर्वनाम वाक्यामध्ये 3 प्रकारे वापरलं जातं। ते म्हणजे कसं, नामापूर्वी दर्शक सर्वनामाचा वापर केला जातो। नंबर 3 मध्ये नामाच्या नंतर दर्शक सर्वनामाचा वापर केला जातो। त्यानंतर नंबर 4 मध्ये विशेषणापूर्वी दर्शक सर्वनाम वापरले जाते। म्हणजे या गोष्टी क्लिअर होणं खूप महत्त्वाचं आहे की दर्शक सर्वनामाचा वापर कुठे केला जातो। त्यानंतर नंबर 5 मध्ये अजून तर त्या ठिकाणी बघितलं तर पहा आणि बघा या शब्दांसाठी सुद्धा दर्शक सर्वनामाचा वापर केला जातो। म्हणजे परीक्षेमध्ये जर प्रश्न विचारला गेला दर्शक सर्वनामावरती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। मी पर्यायाकडे जायच्या आधी तुम्हाला ह्या संकल्पना क्लिअर होणं महत्त्वाचं आहे। त्यानंतर जर त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या संकल्पना क्लिअर झाल्या तर आपण आता पर्यायाकडे येऊ। बघा, पहिला पर्याय आहे ती दूरची गोष्ट आहे। म्हणजे या ठिकाणी ती हे दर्शक सर्वनाम आलेलं आहे, ते दर्शवण्यासाठी आलेलं आहे। पुढे त्या ठिकाणी गोष्ट हे नाम आलेलं आहे। ही घटना आताच घडली, म्हणजे ही आताच घटना घडली, बरोबर आहे। म्हणजे अशा प्रकारे ही आताच घटना घडली, अशा पद्धतीने घटना हे नाम आलेलं आहे। त्यानंतर ही हे दर्शक सर्वनाम आलेलं आहे। तो बघा सूर्यास्त, तो हे दर्शक सर्वनाम आलेलं आहे। त्यानंतर हा बघा माझा रुमाल, म्हणजे या ठिकाणी ती, ही, तो आणि हा अशा प्रकारची जी सर्वनामे आलेली आहेत ही सर्वच्या सर्व दर्शक सर्वनामे आहेत। कारण की वरती मी जी संकल्पना सांगितलेली आहे ती त्या ठिकाणी क्लिअर करा आणि अशा पद्धतीने जर प्रश्न विचारला गेला तर उत्तर योग्य पद्धतीने त्या ठिकाणी सांगणं महत्त्वाचं आहे। म्हणून त्या ठिकाणी पहा आणि बघा यासाठी सुद्धा दर्शक सर्वनाम वापरलं जातं। म्हणून प्रश्न क्रमांक 1 चं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, ती फुलांना नाजूकपणे हाताळते। या वाक्यातील हाताळते हे क्रियापद टिंब या प्रकारात मोडते। आता मित्रांनो, या ठिकाणी क्रियापद काय आहे, हाताळते आहे। आता सर्वात पहिल्यांदा क्रियापद म्हणजे काय असतं, तर वाक्यामध्ये जो शब्द आलेला असतो तो शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आलेला असतो, त्याला वाक्यामध्ये त्या ठिकाणी काय म्हणतात, क्रियापद असं म्हटलं जातं। आणि क्रियापद त्या ठिकाणी या वाक्यातला अर्थ पूर्ण करण्यासाठी हाताळते आलेला आहे। मग या वाक्यातील क्रियापद हाताळते आहे। मग आता हाताळते आणि क्रियापद जे बनतं तर ते त्या ठिकाणी क्रियावाचक मूळ धातूपासून बनतं। म्हणून त्या ठिकाणी या क्रियापदाचा मूळ धातू आला हात, बरोबर। हात या मूळ रूपापासून त्या ठिकाणी हाताळते हे क्रियापद बनलेलं आहे। मग आता या ठिकाणी क्रियावाचक शब्दापासून मी म्हणतोय क्रियापद जे बनतं। मग आता क्रियापदाचे जे काही प्रकार आहे ते क्रियापदाचे प्रकार आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। काही क्रियापदाचे प्रकार सिद्ध प्रकारामध्ये काही क्रियापदाचे प्रकार समाविष्ट होतात, काही क्रियापदाचे प्रकार साधित क्रियापदामध्ये समाविष्ट होतात। मग साधित मध्ये येतं नाम साधित, बरोबर। त्यानंतर दुसरा येतो धातू साधित। त्यानंतर तिसरा प्रकार आहे
आहे अव्यय साधित अशा प्रकारे, त्यानंतर विशेषण साधित अशा प्रकारे साधित क्रियापदाचे प्रकार आहेत. म्हणजे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की हात या मूळ रूपापासून जर ते क्रियापद तयार झालेलं आहे मग ते कोणत्या प्रकारामध्ये बसते आहे, ते नामसाधित मध्ये बसते आहे. कारण की हात हा काय आहे तर हात हा शब्द नाम आहे, त्याच्या मूळ रूपामध्ये बदल झालेला आहे, हाताळते झालेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी ते काय आहे, नामसाधित क्रियापद आहे. मग आता नामसाधित क्रियापद असा पर्याय आहे का, तर त्या ठिकाणी पहिला पर्याय साधित क्रियापद, दुसरा पर्याय आहे सिद्ध क्रियापद. सिद्ध क्रियापद तर येणार नाही कारण क्रियापदाच्या मूळ रूपामध्ये बदल झालेला आहे. त्यानंतर तिसरा आहे प्रयोजक क्रियापद, जी क्रिया आहे वाक्यातली ती कर्त्याने केलेली आहे म्हणून प्रयोजक सुद्धा येणार नाही. प्रयोजक तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की वाक्यातील जी क्रिया असते ती क्रिया कर्त्याला करणे शक्य नसते, दुसऱ्या कोणाकडून तरी ती घडत असते म्हणून त्या ठिकाणी त्याला प्रयोजक म्हटलं जातं. म्हणून या वाक्यामध्ये क्रिया कर्ता करतो आहे म्हणून त्या ठिकाणी प्रयोजक येणार नाही. गौण किंवा अनियमित क्रियापद म्हणतो आपण त्याला, की त्या ठिकाणी काळाचं व अर्थाचं प्रत्यय त्याला नसतं किंवा त्या ठिकाणी आहे, नये, नव्हे, न लगे, पाहिजे आहे. म्हणजे या ठिकाणी जर क्रियापद आपण लक्षात घेतली तर जास्तीत जास्त वेळेस आहे, नाही, नये, नव्हे, न लगे अशा प्रकारची जी क्रियापद आहेत तर ती त्या ठिकाणी जास्तीत जास्त गौण क्रियापदामध्ये वापरली जातात म्हणून त्या ठिकाणी हा पर्याय सुद्धा येणार नाही. मग तो साधित क्रियापदाचा प्रकार आहे, ते नामसाधितचं उदाहरण आहे म्हणून साधित क्रियापद हे त्याचं योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, गुरुजी शाळेत आत्ताच आले. हे वाक्य व्याकरणिक दृष्ट्या टिंब. माझा पहिला पर्याय आहे अनेक वचनी आहे, बरोबर. दुसरा पर्याय आहे आदरार्थी आहे. आता वाक्य आदरार्थी आहे पण पुढची पर्याय वाचा तर त्या ठिकाणी बघा पुढचा तिसरा पर्याय आदरार्थी अनेक वचन आहे. आता आदरार्थी पण आहे कारण की जेव्हा आपण आदरार्थी बोलतो किंवा जेव्हा त्या ठिकाणी आदरार्थी वाक्य असतं तेव्हा त्या ठिकाणी ते एकट्या व्यक्तीसाठी जरी त्याची रचना आलेली असली तरी त्या ठिकाणी आपल्याला ते काय घ्यावं लागतं, अनेक वचन. म्हणजे या ठिकाणी ते आदरार्थी अनेक वचन आहे, हा एक पर्याय बरोबर आहे. त्यानंतर पुढचा पर्याय आहे आदरार्थी बहुवचन, म्हणजे अनेक वचनाला सुद्धा बहुवचन असं म्हटलं जातं. म्हणजे क पण बरोबर आहे आणि ड पण बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. कारण की ते गुरुजी शाळेत आत्ताच आले म्हणजे त्या ठिकाणी आदरार्थी वाक्य आहे. मग आदरार्थी आहे म्हणून त्या ठिकाणी अनेक वचन आहे. मग ते कोणतं अनेक वचन आहे, फक्त अनेक वचन नाही, मग ते आदरार्थी अनेक वचन आहे. अनेक वचनाचं पर्याय नाव बहुवचन आहे म्हणून त्या ठिकाणी दोघं पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 3चं जे काही उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 2 आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पुढील पैकी शब्दयोगी अव्यय असलेले वाक्य. मग आता 4 पर्याय दिलेले आहेत. सर्वात पहिला आहे त्याला खालून कोणीतरी आवाज देत होते. आता सर्वात पहिल्यांदा शब्दयोगी अव्यय म्हणजे काय असतं ती कन्सेप्ट क्लिअर होणं महत्वाचं आहे. आता या ठिकाणी या प्रकारामध्ये शब्द अधिक योग अशा प्रकारची रचना असते. म्हणजे ज्या ठिकाणी एखादं नाम असेल किंवा एखादं सर्वनाम असेल त्या नामाला किंवा सर्वनामाला त्या ठिकाणी एखादं काय जोडून आलेलं असतं, नामाला किंवा सर्वनामाला त्या ठिकाणी काय जोडून आलेलं असतं तर त्या ठिकाणी त्याला अव्यय जोडून आलेलं असतं. हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे त्या ठिकाणी शब्दाचा योग आलेला असतो. मग आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की शब्दयोगी अव्यय कोणती आहे. बघा आता त्याला खालून कोणीतरी आवाज देत होते म्हणजे खालून या ठिकाणी शब्दयोगी अव्यय आलेला आहे, अव्यय आलेला आहे पण ते जोडून आलेलं नाही म्हणून ते शब्दयोगी अव्यय नाही, बरोबर आहे. त्यानंतर पुला खालून बरेच पाणी वाहून गेले होते म्हणजे या ठिकाणी नामाला पूल त्याला त्या ठिकाणी जोडलेला आहे खालून, मग जोडून आलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर आहे. कारण की त्या ठिकाणी ते एखाद्या नामाला किंवा सर्वनामाला जोडून आलेला आहे म्हणून त्या ठिकाणी ते काय आहे, म्हणून ते त्या ठिकाणी शब्दयोगी अव्यय आहे. ते काय आहे तुम्हाला मी सांगितलं. त्यानंतर समोर पाहते तो तुम्ही म्हणजे त्या ठिकाणी हे सुद्धा येणार नाही. त्यानंतर लग्न घटिका समीप येऊन पोहोचली हे सुद्धा येणार नाही म्हणून त्या ठिकाणी पर्याय प्रश्न क्रमांक 4चं उत्तर जे काही आहे पर्याय क्रमांक 2 आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मुलगी जलद चालते. मुलगा जलद चालतो, मुली जलद चालतात, मुले जलद चालतात.
या वाक्यातील या शब्दाला क्रिया विशेषण अव्यय म्हणतात. कारण आता मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की यावरती बऱ्याचदा प्रश्न विचारला गेला की क्रिया विशेषण अव्ययावरती विचारला गेला, फक्त क्रिया विशेषणावरती विचारला गेला. ह्या दोघांमध्ये फरक तुम्हाला माहिती असला पाहिजे. प्रश्न पूर्ण बघून घेऊ, मग त्यानंतर मी तुम्हाला विश्लेषित पद्धतीने त्या ठिकाणी त्याची माहिती सांगतो. बघा पुढे दिलंय की या वाक्यातील जलद या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय म्हणतात कारण चालणे या क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगते. लिंग वचन यात बदल केला तरी जलद या क्रियाविशेषणावर परिणाम होत नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की ही जी दोघं पर्याय दिली अ आणि ब, ही अ आणि ब त्या ठिकाणी प्रश्नाच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी बरोबर आहे. कारण की जलद हा या क्रियापदासाठी माहिती देण्यासाठी आलेला आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी लिंग वचन यात बदल केला तरी जलद या क्रियाविशेषणावर परिणाम होत नाही, म्हणून त्या ठिकाणी दोघं स्टेटमेंट बरोबर आहे, म्हणून अ आणि ब उत्तर बरोबर आहे. आता यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की त्या ठिकाणी इकडं जर आपण लक्षात घेतलं तर इकडं आहे क्रिया विशेषण अव्यय, त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे जर आपण लक्षात घेतलं तर इकडं आहे फक्त क्रिया विशेषण. हा दोघांमध्ये काय फरक आहे हे समजलं पाहिजे तुम्हाला. आता यामध्ये सर्वात पहिली महत्वाची गोष्ट, आता या ठिकाणी जर आपण लक्षात घेतलं तर हेच उदाहरण इकडे आपण घेऊ शकतो की मुलगा जलद धावतो, मुलगी जलद, मुलगी जलद धावते. आता या ठिकाणी पहिल्या वाक्यामध्ये आलेला आहे मुलगा जलद धावतो, मुलगी जलद धावते, बरोबर. किंवा त्या ठिकाणी तिसरा आहे मुले जलद धावतात. आता या ठिकाणी आपण इकडे नामाचं लिंग वचन बदलवल्यानंतर क्रियापदामध्ये बदल होतोय, पण जो मूळचं जे काही क्रिया विशेषण अव्यय आलेलं आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. म्हणजे या ठिकाणी जलद हा कुणासाठी माहिती देण्यासाठी त्या ठिकाणी क्रियेबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आलाय, तर धावतेबद्दल अधिक माहिती देण्यासाठी जलद आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी वापरलेलं हे क्रिया विशेषण अव्यय आहे. आता इकडे लक्षात घ्या, मुलगा चांगला गातो. आता या ठिकाणी क्रियापद आलेलं आहे गातो. मग गातो बद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी, क्रियेची अधिक माहिती सांगण्यासाठी काय आलेला आहे, चांगला आलेला आहे. म्हणजे तो क्रियेबद्दल अधिक माहिती सांगतोय. इकडं सुद्धा क्रियेबद्दल तो अधिक माहिती सांगत होता, पण हा अविकारी आहे. हा कसा आहे, अविकारी आहे. आणि इकडे जर आपण लक्षात घेतलं मुलगा चांगला गातो, आता मी म्हटलं मुलगी चांगली गाते, म्हणजे क्रियापदामध्येही बदल होतोय, नामामध्येही होतोय, त्या क्रिया विशेषणामध्येही होतोय. म्हणजे या ठिकाणी हे जे आलेलं असतं क्रिया विशेषण हा क्रियेबद्दल अधिक माहिती सांगतो, पण हा कसा असतो, हा विकारी असतो. हा फरक आपल्याला समजला पाहिजे. यावरती प्रश्न येतो म्हणजे येतो. बघा आता मुले चांगले गातात, अशा पद्धतीने आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की क्रिया विशेषण अव्यय आणि क्रिया विशेषण या दोघांमध्ये काय फरक आहे, की दोघं शब्द वाक्यामध्ये क्रियेबद्दल अधिक माहिती देण्यासाठी येतात, पण इकडे ते अविकारी असतात, इकडे ते विकारी असतात. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अक्षयला 12 भाषा येतात, या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती. आता यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट, नाम म्हटल्यानंतर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की नामाची संकल्पना जी काही आहे ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. नाम म्हणजे काय असतं तुम्हा सर्वांना माहिती आहे. म्हणजे एखादी व्यक्ती, वस्तू, प्राणी, ठिकाण जे काही आलेलं असेल त्यांना नाम म्हणतात. मग त्यामध्ये त्या ठिकाणी सामान्य नाम असेल, विशेष नाम असेल, भाववाचक नाम असेल, बरोबर. म्हणजे 12 हा शब्द नामामध्ये येत नाही, बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रकार आहे विशेषण. आता विशेषणामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे मित्रांनो. विशेषणामध्ये जे विशेषणाचे मुख्य प्रकार येतात त्यामध्ये सर्वात पहिला येतो गुण विशेषणाचा, बरोबर. सर्वात पहिला येतो गुण विशेषण. त्यानंतर दुसरा जो प्रकार येतो तो येतो संख्या विशेषण. संख्या विशेषण झाल्यानंतर तिसरा जो प्रकार येतो तो येतो सार्वनामिक विशेषण. म्हणजे हे विशेषणाचे मुख्य प्रकार. त्यानंतर साधित विशेषणाचे वेगळे प्रकार त्या ठिकाणी पडतात. फक्त हा प्रश्न ज्या संबंधी विचारलाय त्या संबंधितली माहिती या ठिकाणी मी सांगतो. आता यामध्ये संख्या विशेषण म्हटल्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट जर आपण लक्षात घेतली, संख्या विशेषणाचे उपप्रकार पडतात, बरोबर. मग संख्या विशेषणाचे पहिला येतो गणनावाचक, बरोबर. त्यानंतर दुसरा येतो क्रमवाचक,
त्यानंतर तिसरा येतो पृथकत्ववाचक, त्यानंतर पृथकत्ववाचक, त्यानंतर 4 नंबरचा जो येतो तो 4 नंबरचा आहे आवृत्तीवाचक, आणि 5 नंबरचा जो काही आहे तो आहे अनिश्चित. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की या संख्या विशेषणाचे एवढे प्रकार पडतात. मग आता संख्या म्हटल्यानंतर 12 आलेली आहे म्हणजे या ठिकाणी गणनावाचक. मग गणनावाचकचे पुन्हा त्या ठिकाणी 3 उपप्रकार पडतात, पूर्णांक, अपूर्णांक, त्यानंतर साकल्यवाचक. अशा पद्धतीने आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग आता हे जे उदाहरण आपल्याला विचारलेलं आहे तर हे विशेषण कोणत्या प्रकारातलं आहे तर ते पूर्णांक मधलं आलेलं आहे. 12 हा पूर्णांक आहे म्हणून ते पूर्णांक आहे. पण तसा पर्याय नाही, डायरेक्ट फक्त विशेषण विचारलेलं आहे म्हणून म्हणजे अधोरेखित शब्द जात ओळखाई सांगितलेली आहे म्हणजे ते विशेषण आहे. ही संकल्पना या ठिकाणी आपली क्लिअर होणं महत्वाचं आहे. त्यानंतर तिसरा पर्याय होता, आता येणार नाही, धातू साधित. म्हणजे त्या ठिकाणी जो क्रियावाचक शब्द असतो त्या क्रियावाचक शब्दाच्या मूळ रूपाला प्रत्यय किंवा त्याच्या मूळ रूपामध्ये बदल होऊन जे काही त्या ठिकाणी जो शब्द तयार होतो किंवा त्या धातू साधित किंवा कृदंत असं त्याला म्हटलं जातं. आणि क्रिया विशेषणाची संकल्पना मी आधीच तुम्हाला सांगितली, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. आता पुढील वाक्यातील प्रयोग म्हटल्यानंतर गाय गुराख्याकडून बांधली जाते. आता या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट की याचं जे काही उत्तर आहे या प्रश्नाचं, तर या प्रश्नाचं उत्तर आहे कर्मकर्तरी किंवा त्याला म्हटलं जातं नवीन कर्मणी असं त्या ठिकाणी त्याचं दुसरं नाव आहे. आता यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला. म्हणजे आता या ठिकाणी इकडं पण करून आलेला आहे, इकडं पण करून आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी हा प्रयोग ओळखण्यासाठी बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो. हा प्रयोग ओळखण्यासाठी काय लक्षात ठेवणं महत्वाचं आहे तर कर्ता, कर्म आणि क्रियापद ह्या 3 गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. कर्मकर्तरीमध्ये किंवा नवीन कर्मणीमध्ये आलेला जो त्या ठिकाणी कर्ता असतो त्या कर्त्याला कडून हे शब्दयोगी अव्यय काय आलेलं असतं जोडून आलेलं असतं. त्यानंतर आलेलं जे कर्म असतं ते आलेलं कर्म अप्रत्ययी असतं. म्हणजे त्या ठिकाणी ते कसं असतं प्रथमा, बरोबर. म्हणजे त्या ठिकाणी प्रथमा विभक्तीमध्ये असतं. पण त्या कर्माला काय म्हटलं जाते, त्याची विभक्ती कोणती मानली जाते तर त्याची विभक्ती मानली जाते अप्रत्ययी द्वितीया. असं त्या ठिकाणी अप्रत्ययी द्वितीय अशी त्याची विभक्ती मानली जाते. आणि या ठिकाणी जर म्हणजे कुठल्याही प्रकारचा प्रत्यय त्याला लागलेला नसतं म्हणजे अप्रत्यय असतं, पण त्याची जी विभक्ती आहे त्याची विभक्ती मानली जाते अप्रत्ययी द्वितीया, लक्षात ठेवा. त्यानंतर आपण जर लक्षात घेतलं तर क्रियापद जे आलेलं असतं या प्रकारामध्ये तर क्रियापद हे संयुक्त क्रियापद असतं. आणि त्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट आहे चौथी की या प्रकारामध्ये आलेला जो त्या ठिकाणी कर्ता असतो तर काही वेळेस तो कर्ता त्या ठिकाणी अध्यारूत मानला जातो. म्हणजे त्या ठिकाणी अशा प्रकारचं उदाहरण बऱ्याचदा विचारलं गेलेलं आहे, सभेत पत्रके वाटली गेली. आता या ठिकाणी अशा प्रकारचं उदाहरण जर आपण लक्षात घेतलं, सभेत पत्रके वाटली गेली, हे उदाहरण कोणत्या प्रयोगाचं आहे तर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे ते कर्मकर्तरी किंवा नवीन कर्मणीचं आहे. कारण की आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की या वाक्यामध्ये आलेला जो कर्ता आहे तो कर्ता त्या ठिकाणी गृहीत धरावा लागतो किंवा त्याला अध्यारूत मानलं जातं. म्हणून त्या ठिकाणी या प्रकारे या वाक्यामध्ये कर्ता अध्यारूत मानलेला आहे. म्हणजे या ठिकाणी अध्यारूत कोणता मानलेला आहे तर कार्यकर्त्यांकडून अशा पद्धतीचा कर्ता त्या ठिकाणी अध्यारूत मानलेला आहे. कार्यकर्त्यांकडून सभेत पत्रके वाटली गेली म्हणजे इकडे कर्त्याला कडून, त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे संयुक्त क्रियापद, त्याच्यानंतर त्या ठिकाणी कर्म. अशा पद्धतीने या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. यावरती जर आता प्रश्न आला तर अजिबात त्या ठिकाणी चुकवू नका. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 8 नंबरचा, आकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप या कारांत होते, या नियमाला हा शब्द अपवाद आहे. हा प्रश्न त्या ठिकाणी काय आहे आयोगाने रद्द केलेला आहे. कारण की का रद्द केलेला आहे कारण की तशा प्रकारचा पर्याय त्या प्रश्नामध्ये नाही, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 9 नंबरचा, अधोरेखित क्रियापदांचा प्रकार ओळखा. आता यामध्ये सर्वात पहिलं त्या ठिकाणी पहिला पर्याय आहे मी घरी पोहोचण्यापूर्वीच सांजावले.
उजाडले तेव्हा सकाळचे 10 वाजले होते. यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. आता यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट एक असते की या ठिकाणी आलेली जी क्रियापदे असतात ती उजाडले, सांजावले, मळमळते, गडगडते, मळमळते, गडगडते, खवखवते, अशा प्रकारची जी क्रियापद आलेली असतात ते अशा प्रकारची क्रियापद त्या ठिकाणी काय करतात, ते एखादा भाव व्यक्त करतात. म्हणजे या प्रकारच्या क्रियापदातनं जो भाव व्यक्त होतो म्हणून त्याला भावकर्तृक क्रियापदे असे म्हटले जाते. म्हणून पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अर्धविराम कधी वापरतात. आपल्याला विराम चिन्हे लक्षात ठेवा. विराम चिन्हे जे काही प्रकरण आहे त्या विराम चिन्हे या प्रकरणावरती एक प्रश्न नेहमी विचारला जातो, आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी यावरती प्रश्न विचारलेला आहे, अर्धविराम कधी वापरतात. आता बघा, एकाच जातीचे अनेक शब्द असल्यास तर त्या ठिकाणी एकाच जातीचे अनेक शब्द असतील तर त्या ठिकाणी काय वापरलं जातं, तर त्या ठिकाणी वापरला जातो स्वल्पविराम. त्यानंतर 2 छोटी वाक्य असल्यास, बरोबर आहे, तेव्हा त्या ठिकाणी काय वापरला जातो, अर्धविराम वापरला जातो. आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हे प्रकार आवर्जून तुम्ही त्या ठिकाणी वाचलं पाहिजे. एक प्रश्न नेहमी असतो. त्यानंतर शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी संक्षेप चिन्ह त्या ठिकाणी काय केलं जातं, वापरलं जातं. त्यानंतर उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असताना तेव्हा त्या ठिकाणी अर्धविराम वापरला जातो. म्हणजे अशा प्रकारे त्या ठिकाणी या प्रश्नाचं विश्लेषण आहे. इतर जे काही विराम चिन्हाची प्रकार आहे ते माझ्या बॅचमध्ये मी संक्षिप्त स्वरूपामध्ये घेतलेली आहेत. तर या ठिकाणी उत्तर काय येणार मग, तर उत्तर येणार ब आणि ड, ह्याचं उत्तर त्या ठिकाणी योग्य असणार. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 11 नंबरचा, पुढीलपैकी विधानात्मक वाक्य कोणते. आता यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जे विधानार्थी वाक्य असतं मित्रांनो, यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे जे काही मार्क आहे ते बऱ्याच विद्यार्थ्यांचे मार्क जातात. सर्वात पहिल्यांदा विधानार्थी वाक्य म्हणजे काय की त्याला साधं वाक्य सुद्धा म्हटलं जातं किंवा त्या ठिकाणी सरळ सरळ रचना आलेली असते. आता यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट, एखादं विधानार्थी वाक्य त्या ठिकाणी ते होकारार्थी सुद्धा असू शकतं, ते त्या ठिकाणी काय असू शकतं, नकारार्थी सुद्धा असू शकतं. मग आता जेव्हा तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो की दिलेल्या पर्यायातील विधानार्थी वाक्य ओळखा, तर त्या ठिकाणी पर्यायामध्ये होकारार्थी पण असतं, नकारार्थी पण असतं आणि विधानार्थी पण असतं. मग या सर्वांमध्ये काय फरक आहे, तर या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट, जेव्हा तुम्हाला विधानार्थी वाक्य ओळखायचं सांगितलेलं आहे तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्या विधानार्थी वाक्यामध्ये जो शब्द आलेला असतो तो शब्द काळदर्शक असतो किंवा त्या ठिकाणी हा शब्द जर दिसत नसेल तर त्या ठिकाणी एखादा स्थळवाचक किंवा स्थळवाचक शब्द त्या ठिकाणी आलेला असतो. या दोघांपैकी एक शब्द त्या ठिकाणी आलेला असतो, त्यावरनं ते ओळखलं जातं का ते विधानार्थी आहे का होकारार्थी आहे का नकारार्थी आहे. होकारार्थीमध्ये काय आलेलं असतं, होकारार्थीमध्ये त्या ठिकाणी काय आलेला असतो, होकार आलेला असतो, बरोबर ना. नकारार्थीमध्ये काय आलेला असतो, तर त्या वाक्यरचनेमध्ये नकार आलेला असतो. म्हणजे अशा पद्धतीने या सर्वांमध्ये फरक आहे. आता पहिला पर्याय बघा, इथे बसू नकोस. आता या ठिकाणी इथे बसू नकोस. आता या ठिकाणी काही जणांना वाटत असेल की सर तिथं तर त्या ठिकाणी स्थळाचा उल्लेख झालाय, पण त्या ठिकाणी त्यातनं सांगण्यात आलाय की आज्ञा दिलेली आहे. काय आलेली आहे या वाक्यातनं, आज्ञा आलेली आहे. इथे बसू नको म्हणजे या वाक्यातनं आज्ञा आलेली आहे, म्हणजे विधानार्थी नाही, बरोबर आहे. त्यानंतर मला गोड आवडत नाही, या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा काळदर्शक आणि स्थळवाचक शब्द आलेला नाही किंवा स्थळदर्शक शब्द आलेला नाही, म्हणून दुसरा पर्याय सुद्धा गेला. त्यानंतर तिसरा पर्याय, आज पाऊस येणार नाही. आता या वाक्याच्या शेवटी नकारार्थी आहे, बरोबर आहे. नकारात्मक त्या ठिकाणी काय आहे, नकारार्थी क्रियापद आलेला आहे. पण सर्वात महत्वाची गोष्ट की त्या ठिकाणी केव्हा रे, आज येणार नाही, म्हणजे हा काळदर्शक शब्द आलेला आहे. म्हणजे याच ठिकाणी ठरलं की हे वाक्य जे आहे ते विधानात्मक आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 11चं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. तू उद्या येणार आहेस का. आता या ठिकाणी काही जणांना वाटत असेल की सर इथं सुद्धा त्या ठिकाणी काय आलेला आहे, काळदर्शक शब्द आलेला आहे. पण नेहमी
लक्षात ठेवा, जे विधानार्थी वाक्य आलेलं असतं त्या विधानार्थी वाक्याच्या शेवटी त्या ठिकाणी काय येतो, पूर्णविराम येतो. इथं काय आलेलं आहे, इथं त्या ठिकाणी कोणतं चिन्ह आलेलं आहे, इथं त्या ठिकाणी आलेलं आहे प्रश्न चिन्ह, म्हणून ते येणार नाही. पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12, नकारार्थी वाक्याला असेही म्हणतात. आता काय म्हणतात नकारार्थी वाक्याला, विरुद्धार्थी तर म्हणत नाही, त्याच्यानंतर द्वंद्वार्थी म्हणत नाही, त्याच्यानंतर त्या ठिकाणी अकरणरूपी, अ म्हणजे न आणि त्याचा करणरूप म्हणजे त्या ठिकाणी होकारदर्शक होतं, पण त्या ठिकाणी अकरणरूप विचारलेलं आहे म्हणजे त्याचा अर्थ त्या ठिकाणी नकारार्थी होतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर योग्य आहे. करणरूप म्हणजे काय असतं, तर करणरूप म्हणजे त्या ठिकाणी होकारदर्शक असतं. या संकल्पना क्लिअर होणं महत्वाचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढील पैकी संयुक्त वाक्य कोणते. काय विचारलेलं आहे, संयुक्त वाक्य विचारलेलं आहे. संयुक्त वाक्य म्हणजे काय असतं तुम्हाला सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे. जे 2 वाक्य आलेली असतात त्या दोन्ही वाक्यांची रचना प्लस मध्ये असते. म्हणजे काय असते की पहिल्या वाक्याला दुसऱ्या वाक्यावरती अवलंबून राहावं लागत नाही. म्हणजे पहिल्या वाक्याचा अर्थ पूर्ण असतो, दुसऱ्या वाक्याचा अर्थ पूर्ण असतो. मग आता या ठिकाणी संयुक्त वाक्य कोणत्या प्रकारातली आलेली असतात, तर सर्वात महत्वाची गोष्ट जे आपलं त्या ठिकाणी उभयनियामक अव्यय आहे, तो उभयनियामक अव्ययामध्ये जो काही पहिला प्रकार आहे प्रधानत्व बोधक, प्रधानत्व बोधक जो पहिला प्रकार आहे त्याचे जे प्रकार आहे उपप्रकार, त्यामध्ये सर्वात पहिला आहे समुच्चय बोधक, बरोबर. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो आहे विकल्प बोधक, तिसरा जो प्रकार आहे तो आहे त्या ठिकाणी न्यूनत्व बोधक, त्यानंतर चौथा आहे परिणाम बोधक. या 4 प्रकारांमध्ये येणारी वाक्य किंवा 4 प्रकारांमध्ये येणारी अव्यय म्हणजे समुच्चय बोधक मध्ये आणि, व, शिवाय, त्यानंतर आणखी, आणखी, आणिक, अन अशा प्रकारची जी अव्यय आलेली असतात यांनी जे वाक्य जोडलेलं असतं ते संयुक्त वाक्य असतं. विकल्प बोधक मध्ये किंवा, अथवा, वा किंवा अगर अशा प्रकारच्या अव्ययाने जोडलेलं वाक्य संयुक्त वाक्य येतं. न्यूनत्व मध्ये कोणती आलेली असतात, पण, परी, परंतु, बाकी, किंतु अशा पद्धतीची अव्यय आलेली असतात. परिणाम मध्ये म्हणून, यास्तव, सबब, तस्मात, त्यामुळे, अतएव अशा प्रकारचे आलेले असतात. यांनी जोडलेले जे वाक्य असतं ते संयुक्त वाक्य असतं. कन्सेप्ट क्लिअर करा. आता जर आज चांगले बीज पेरले तर, जर तर आलेलं आहे उद्या चांगले पीक येणार नाही. सण उत्सव आनंद देतात पण गरीब लोकांचे खर्चामुळे कंबर मुडते पण आलेलं आहे. म्हणजे हे वाक्य पुढची नाही जरी वाचले काही फरक नाही. पहिलं वाक्य दुसरा जो पर्याय आलेला आहे तो पर्याय त्या ठिकाणी संयुक्त वाक्य आहे. आपण पुढे नाही गेलो तरी काही फरक पडणार नाही. त्यानंतर बघा, त्याला पहिला वर्ग मिळावा तो खूप अभ्यास करतो याचे मिश्र वाक्य बनवा. आता या ठिकाणी मिश्र वाक्य तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे मिश्र वाक्याची रचना कशा पद्धतीची असते, संयुक्त वाक्याची मी तुम्हाला सांगितली. जे आपलं त्या ठिकाणी उभयान्वयी अव्यय आलेलं असतं तर उभयनियामक अव्ययामध्ये जे काही त्या ठिकाणी प्रकार आलेले असतात तर त्या ठिकाणी त्यातला महत्वाचा प्रकार म्हणजे गौणत्व बोधक. आणि गौणत्व बोधकचे जे 4 उपप्रकार आहे, पहिला आहे स्वरूप, दुसरा आहे त्या ठिकाणी कोणता उद्देश, तिसरा आहे त्या ठिकाणी कारण, बरोबर. पहिला आहे स्वरूप, दुसरा आहे उद्देश आणि तिसरा आहे कारण आणि चौथा आहे संकेत. या प्रकारामध्ये येणारे अव्यय आणि या अव्ययांनी जोडलेलं वाक्य नेहमी मिश्र वाक्य असतं. लक्षात ठेवा. यामध्ये येणारी म्हणून, म्हणजे, की, जे अशा प्रकारचे अव्यय आलेले असतात. उद्देश मध्ये यास्तव, म्हणून, बरोबर अशा प्रकारचे अव्यय आलेले असतात. कारण मध्ये कारण, का, की अशा प्रकारचे अव्यय असतात. जर, तर, जरी, तरी, जे, ते, म्हणून अशा प्रकारची सुद्धा अव्यय येतात. आता वाक्य वाचा की त्या ठिकाणी त्याला पहिला वर्ग मिळावा तो खूप अभ्यास करतो आहे. पहिला वर्ग मिळवण्यासाठी तो खूप अभ्यास करतो येणार नाही. पहिला वर्ग मिळवण्याच्या अपेक्षेने तो खूप अभ्यास करतो येणार नाही. त्याला पहिला वर्ग मिळावा म्हणून तो खूप अभ्यास करतो. म्हणजे यातनं त्या ठिकाणी काहीतरी संकेत मिळाला.
तो खूप अभ्यास करतो कारण त्याला पहिला वर्ग मिळवायचा आहे. वाक्याचा अर्थ योग्य नाही म्हणून पर्याय क्रमांक 3 जे काही आहे ते योग्य आहे, कारण की ते काय आहे, मिश्र वाक्य आहे. म्हणजे त्याला पहिला वर्ग मिळावा म्हणून तो खूप अभ्यास करतोय. म्हणजे त्या ठिकाणी पहिल्या वाक्याचा अर्थ किंवा पहिल्या वाक्याचा संकेत कुठनं प्राप्त झाला, दुसऱ्या वाक्यात. लक्षात ठेवा. म्हणून पर्याय क्रमांक 3 त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15, रॉकेल टाकले असते तर लाकडे पेटली असती. हे टिंबटिंब प्रकारातील वाक्य आहे. आता या ठिकाणी रॉकेल टाकले असते लाकडे तर लाकडे पेटली असती म्हणजे संकेत मिळालेला आहे. जास्त त्या ठिकाणी आपल्याला पुढे जायची गरज नाही किंवा त्यांनी जास्त विचार करायची गरज नाही. तर आलेला आहे, संकेत मिळालेला आहे. म्हणून त्या ठिकाणी वाक्य जे काही पर्याय क्रमांक 2 त्याचं योग्य उत्तर आहे. होकारार्थी नाही. होकारार्थी संकल्पना मी तुम्हाला सांगितली. आता या ठिकाणी पुढच्या लेक्चरमध्ये मी स्वार्थी वाक्य, त्याच्यानंतर विद्यार्थी आणि आज्ञार्थी या तिघांमध्ये काय फरक असतो हे आपल्याला समजणं खूप महत्वाचं आहे. यावरती सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांचे गुण त्या ठिकाणी जात असतात. यावरती एक लेक्चर मी त्या ठिकाणी घेणार. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खाली लक्ष आणि ज्ञ गटातील 4ही जोड्या योग्य जुळवणारे पर्यायी उत्तर कोणते. आता या ठिकाणी पायंडा म्हणजे काय रे मित्रांनो, पायंडा म्हणजे आरंभ, लक्षात ठेवा. त्यानंतर त्या ठिकाणी मृत्यू म्हणजे अवसान, बरोबर आहे. त्यानंतर एंदी म्हणजे आळशी, लक्षात ठेवा. आभरण म्हणजे काय, अलंकार. अशा पद्धतीच्या जोड्या जुडल्यानंतर पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवा. यावरती सुद्धा एक प्रश्न आपल्याला येतो म्हणजे येतो, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा आता, पांढरे केस असलेल्या बाई मराठी विषय शिकवितात. या वाक्यातील उद्देश विस्तारक कोणते. आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता उद्देश विस्तारक म्हणजे काय असतं, हा प्रश्न कशावरती आहे, लक्षात ठेवा. वाक्य पृथक्करण म्हटल्यानंतर 2 ते 3 प्रश्न कुठल्याही पेपरला असतात म्हणजे असतात. म्हणजे हा जो प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तर तो प्रश्न आहे वाक्य पृथक्करणावरती आहे. वाक्य पृथक्करण समजून घ्यायचं असेल तर या संकल्पना मी तुम्हाला त्या ठिकाणी ओव्हरलुक करून देतो की त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की कोणकोणत्या संकल्पना आपल्या लक्षात ठेवाव्या लागतात किंवा कशा पद्धतीने हा घटक चांगल्या पद्धतीने समजतो. दुसरा आहे उद्देश विस्तार म्हणा किंवा उद्देश विस्तारक म्हणा. त्याच्यानंतर कर्म विस्तार. ह्या संकल्पना जर तुम्हाला समजल्या तर हा घटक तुम्हाला उत्कृष्ट समजतो. त्याच्यानंतर विधेय किंवा विधेय विस्तार आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा विधानपूरक या संकल्पना समजणं महत्वाचं आहे. आता या ठिकाणी उद्देश म्हणजे काय असतं मित्रांनो, तर वाक्यातील जो काही कर्ता आहे, जर तुम्हाला अजूनही वाक्यातील कर्ता कर्म ओळखता येत नसेल तर मी कर्ता कर्म ओळखणे जे काही त्या ठिकाणी एक लेक्चर आहे ते लेक्चर घेतलेलं आहे. तर आवर्जून त्या ठिकाणी ते लेक्चर बघून घ्या, युट्यूबला आहे तो व्हिडिओ बघून घ्या. म्हणजे हा जो प्रकार आहे हा प्रकार तुमचा उत्कृष्ट पद्धतीने तुम्हाला समजेल. त्यानंतर उद्देश विस्तार म्हणजे काय असतं, वाक्यामध्ये जो उद्देश आलेला असतो त्याच्याबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी त्याच्या अगोदर आलेले जे शब्द असतात, एक शब्द असेल किंवा शब्द समूह असेल तर त्याला उद्देश विस्तार असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा. काही वेळेस त्या ठिकाणी त्याला षष्ठी विभक्तीची प्रत्यय सुद्धा जोडून आलेली असतात. कशाला, उद्देश विस्ताराला. लक्षात ठेवा. कर्म म्हणजे काय, तुम्हा सर्वांना माहिती आहे की ज्याच्यावरती प्रत्यक्ष क्रिया घडते म्हणजे कर्म असते. आणि कर्माबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी जे शब्द आलेले असतात त्याला कर्म विस्तार म्हणतात. त्यानंतर विधेय म्हणजे काय असतं, विधेय म्हणजे वाक्यातील क्रियापद असतं आणि क्रियापदासाठी जे शब्द आलेले असतात त्यांना विधेय विस्तार असं म्हटलं जातं. विधानपूरक म्हणजे काय असतं ते त्या ठिकाणी जेव्हा मी आता विधानपूरकावरती जे प्रश्न विचारलेले आहे त्यावरती त्या ठिकाणी ते जे काही प्रश्न आहे तेव्हा मी कन्सेप्ट पूर्णपणे क्लिअर करतो. इथं सांगण्यापेक्षा तिथं त्या ठिकाणी डिटेल सांगतो पुढच्या प्रश्नामध्ये. पांढरे केस असलेल्या बाई मराठी विषय शिकवितात. आता या ठिकाणी वाक्यातला उद्देश विस्तारक. आता शिकविणाऱ्या कोण आहे तर बाई आहे. बाईंसाठी कोणता शब्द समूह आलेला आहे तर बाईसाठी शब्द समूह आलेला आहे पांढरे केस असलेल्या. म्हणजे उद्देश विस्तारक काय आलं तर त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18, वाक्य संश्लेषणानंतर जे वाक्य तयार होते. आता संश्लेषण म्हणजे काय रे मित्रांनो, तर संश्लेषण म्हणजे संकलन करणे. मग आता वाक्य संकलन केल्यावर ते केवळ वाक्य असू शकते, ते मिश्र वाक्य असू शकते, संयुक्त वाक्य असू शकते. आता केवळ वाक्य म्हणजे काय की ज्या प्रकारामध्ये एकच उद्देश म्हणजे एकच कर्ता, त्या ज्या प्रकारामध्ये एकच विधेय म्हणजे एकच क्रियापद असते अशा प्रकारची आलेली रचना केवळ वाक्याची असते. मिश्र वाक्य मी तुम्हाला सांगितलं, संयुक्त वाक्य सांगितलं की ज्या ठिकाणी मिश्र वाक्य म्हणजे पहिल्या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या वाक्यावर अवलंबून राहावं लागते.
संयुक्त वाक्य म्हणजे दोन्ही वाक्य स्वतंत्र असतात. आता या ठिकाणी तिन्ही बरोबर आहे म्हणजे पर्याय क्रमांक 1 सर्व वाक्ये बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा पुढचा प्रश्न आहे, माझ्या नंदेच्या सासूने उभ्या वर्षात एकदाही तिला माहेरी पाठवली नाही. या वाक्यातील पाठविली नाही हे टिंबटिंब आहे. तर या ठिकाणी पहिला पर्याय उद्देश म्हणजे काय असतं मित्रांनो, उद्देश म्हणजे कर्ता असतो म्हणजे हे येणार नाही, बरोबर आहे. त्यानंतर त्या ठिकाणी दुसरी महत्वाची गोष्ट विधीपूरक. आता विधीपूरक म्हणजे काय, वाक्यामध्ये 3 प्रकारे विधीपूरक ओळखलं जातं. आता यामध्ये सर्वात पहिली महत्वाची गोष्ट काय की त्या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट कर्त्यासाठी वाक्यामध्ये जे नाम आलेले असते त्या कर्त्यासाठी वाक्यात बघा पहिली महत्वाची गोष्ट काय आहे, कर्त्यासाठी वाक्यात आलेले नाम एकच व्यक्ती किंवा वस्तू दर्शवित असेल, बरोबर, वस्तू दर्शवित असेल तर ते त्या वाक्यातलं काय असतं, विधीपूरक असतं. ही सर्वात पहिली महत्वाची गोष्ट. बघा आता या ठिकाणी उदाहरणार्थ काय, त्याच्या पुरता मामा झाला म्हणजे या ठिकाणी कोणता असं नाम आलेलं आहे की ते त्या ठिकाणी फक्त कर्त्यासाठी आलेलं आहे वाक्यात. तर वाक्यामध्ये एकच नाम आलेलं आहे ते म्हणजे मामा. म्हणजे या वाक्यातलं विधीपूरक काय आलं तर या वाक्यातलं विधीपूरक आलं मामा. लक्षात ठेवा हा सर्वात पहिली महत्वाची गोष्ट. विधीपूरक किंवा त्याला त्या ठिकाणी म्हटलं जातं, मी मगाशी बोललो की तुम्हाला ही संकल्पना इकडे मी डिटेल क्लिअर करेल, ती म्हणजे विधानपूरक. विधीपूरक किंवा त्याला म्हटलं जातं विधानपूरक असं म्हटलं जातं. नंबर 2 मध्ये अजून विधानपूरक किंवा विधीपूरक कशा पद्धतीने वापरलं जातं तर त्या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट जो कर्ता आलेला असतो कर्त्याच्या आधी सर्वात महत्वाची गोष्ट ज्या शब्दाला चतुर्थी विभक्तीचे म्हणजे ज्या शब्दाला चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय जुळेल बरं का, जुळलेले असते तो शब्द सुद्धा काय असतो, विधीपूरक असतो. लक्षात ठेवा. त्यानंतर आता बघा जर आपण असं म्हटलं भावाला नोकरी लागली, बरोबर, मग भावाला नोकरी लागल्यानंतर लागणारी कोण आहे किंवा लागणारी काय आहे, नोकरी, बरोबर आहे. मग भावाला हे त्या ठिकाणी काय झालं, विधानपूरक किंवा विधीपूरक झालं. चतुर्थी विभक्तीचं प्रत्यय जुळलेलं आहे. त्यानंतर अजून नंबर 3 मध्ये लक्षात ठेवायचं की विधानपूरक म्हणजे काय असतं तर त्या ठिकाणी वाक्यात नामानंतर आलेले विधिविशेषण म्हणजे ते सुद्धा कुणाचं काम करतं, विधीपूरकचे कार्य करते. म्हणजे या संकल्पना क्लिअर होणं महत्वाचं. 1 मार्क निश्चित पद्धतीने तुम्हाला यावरती विचारला जातो आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचा मार्क त्या ठिकाणी जातो. म्हणून त्या ठिकाणी सांगतोय आधारपूरक म्हणजे काय असतं मित्रांनो, वाक्यामध्ये जो स्थळवाचक शब्द आलेला असतो तो स्थळवाचक शब्द किंवा स्थळवाचक जे काही आलेलं असतं ते त्या ठिकाणी आधारपूरकाचं काम कार्य करतं. म्हणजे कशा पद्धतीने भाऊ मुंबईस गेला म्हणजे मुंबईस गेला म्हटल्यानंतर मुंबई स्थळाचा उल्लेख होतोय म्हणून ते आधारपूरक आहे. लक्षात ठेवा. मी आता वाक्य लिहित नाही. आता या ठिकाणी पाठवली नाही हे काय आहे तर वाक्यातलं ते क्रियापद आहे, संयुक्त क्रियापद. म्हणून प्रश्न क्रमांक 19 चं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. पण या संकल्पना त्या ठिकाणी डिटेल माहिती असणं गरजेचं आहे. लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. पुढील विधाने वाचा. एकाने माणसे मोजून पाहिली, ती 9च भरली. संयुक्त वाक्यात रूपांतरण करा. संयुक्त वाक्याची संकल्पना मी तुम्हाला सांगितलेली आहे. एकाने माणसे मोजून पाहिल्यावर येणार नाही. एकाने माणसे मोजून पाहिली पण आलेला आहे म्हणजे पर्याय क्रमांक 2च त्याचं उत्तर योग्य आहे. लक्षात ठेवा. संयुक्त वाक्य विचारलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 21 नंबरचा. गौरीला साडी शोभते या वाक्यातील कर्म कोणते. मी तुम्हाला सांगितलं मगाशी की जर तुम्हाला कर्ता कर्म अजूनही ओळखता येत नसेल तर मी त्या ठिकाणी चित्र स्वरूपामध्ये कर्ता कर्म ओळखणे हे लेक्चर घेतलेलं आहे युट्यूबला, आवर्जून बघून घ्या. आता बघा या ठिकाणी गौरीला साडी शोभते. कर्म ओळखायचं असेल तर क्रियापद शोधावं लागतं आधी.
तर त्या ठिकाणी वाक्यातलं क्रियापदाला शोभते क्रियापदाचा धातू घ्यावा लागतो शोभ, बरोबर. मग आता क्रियापदाच्या धातूला प्रश्न विचारावा लागतो. शोभण्याची प्रत्यक्ष क्रिया, न्याची क्रिया कोणावर घडते किंवा त्या ठिकाणी शोभलेली काय, अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला काय विचारावा लागतो, प्रश्न विचारावा लागतो. मग शोभलेली काय वाक्यामध्ये मिळते आहे साडी, बरोबर. त्याच्यानंतर शोभणारी काय साडी, म्हणजे वाक्यातला कर्ता कर्म नाही, पण त्या ठिकाणी दोघं पद्धतीने प्रश्न विचारल्यानंतर एकाच शब्दाचं उत्तर भेटत असेल तर ते वाक्य असतं मित्रांनो अकर्मक, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढील वाक्य चूक की बरोबर ते सांगा. वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचे क्रियापदाशी जे संबंध असतात त्यांना कारक म्हणतात. अगदी बरोबर आहे. नामाचा किंवा सर्वनामाचा डायरेक्ट क्रियापदाशी जो संबंध असतो त्याला त्या ठिकाणी कारक म्हणतात. माझ्या लेक्चरमध्ये कारक काय असतं, उपपद काय असतं, त्याच्यानंतर ते कारक प्रत्यय काय असतं, उपपद प्रत्यय काय असतं, या सर्व संकल्पना मी क्लिअर केलेल्या आहेत. तर या ठिकाणी नाम किंवा सर्वनाम याचा क्रियापदाशी असणारा संबंध म्हणजे कारक होय. क्रियापदाशिवाय इतर शब्दांशी शिवाय बोललेला आहे, इतर शब्दांशी असलेले संबंध म्हणजे त्यांना उपपदार्थ म्हणतात. अगदी बरोबर आहे. म्हणजे त्या ठिकाणी दोन्ही विधानं बरोबर आहे, म्हणजे अ आणि ब बरोबर. हे पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर आहे. आता कारक आणि उपपदार्थ या सर्व संकल्पना क्लिअर होणं महत्वाचं आहे की एखादं वाक्य दिलेलं असतं आपल्याला, बरोबर. म्हणजे त्या ठिकाणी भावाने परीक्षेसाठी उत्कृष्ट अभ्यास केला, अशा पद्धतीचं उदाहरण दिलेलं आहे. आता या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट की भावाने परीक्षेसाठी उत्कृष्ट अभ्यास केला. आता यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट की या ठिकाणी कुठलं प्रत्यय जुडलेला आहे, ने जुडलेला आहे. आता नेला जर काढून टाकला तर त्या ठिकाणी वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, बरोबर. मग आता या ठिकाणी भाऊ परीक्षेसाठी उत्कृष्ट अभ्यास केला, वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. करणारा कोण आहे, भाऊ. म्हणजे या ठिकाणी भाऊ या शब्दाला ने जुडलेला आहे, म्हणजे काय आलं, करता आला ना, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी ह्याचा संबंध डायरेक्ट क्रियापदाशी जो असतो याला कारक म्हणतात. या संकल्पना मी त्या ठिकाणी माझ्या लेक्चरमध्ये सांगितलेल्या आहेत. म्हणजे कर्त्याला त्या ठिकाणी तो प्रत्यय जुडलेला आहे, म्हणजे या ठिकाणी त्याचा कारक करता आला. मग याचा जो त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट असतो क्रियापदाशी की याच्यामध्ये बदल केल्यानंतर क्रियापद अपूर्ण होऊन जातं, याला म्हणता कारक. समजलं का. आणि त्यानंतर दुसरं स्टेटमेंट क्रियापदाशिवाय इतर शब्दांशी असलेले संबंध असतात त्यांना, बरोबर आहे की त्या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट की क्रियापद जर सोडलं तर इतर शब्द सुद्धा वाक्यामध्ये येणे महत्वाचे आहेत. मग या सर्वांना उपपदार्थ म्हणतात, लक्षात ठेवा. म्हणजे या संकल्पना एक तुम्हाला प्राथमिक स्वरूपात त्या ठिकाणी फक्त त्या ठिकाणी ओळख व्हावी म्हणून हे उदाहरण मी सांगितलं. अशी बरीच उदाहरणं त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची उदाहरणं त्या ठिकाणी घेऊन त्या ठिकाणी संकल्पना क्लिअर करता येते. म्हणून पर्याय क्रमांक 3 जे काही आहे तो पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा पुढे आलाय ते उदाहरण, आता त्याचा पुरता मामा झाला. आता या वाक्यातील विधीपूर्वक ही संकल्पना मी तुम्हाला सांगितली की या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांनी हे उत्तर चुकवलेलं असावं, पण त्या ठिकाणी का बरोबर आहे मी तुम्हाला सांगितलं. त्याच्या पुरता मामा झाला, फक्त ह्याच्या पुरता मामा झालाय, म्हणजे जे नाम आलेलं असतं ते नाम कर्त्यासाठी फक्त त्याच्यासाठी झालेलं असतं, दुसरं काही ते दर्शवित नसतं. म्हणून त्या ठिकाणी मामा हे त्याचं योग्य उत्तर आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा आता पुढील म्हणीचा योग्य अर्थ सांगा. पाणी जोखणे याचा अर्थ आहे पात्रता ओळखणे, बरोबर आहे. लायकी काढणे हे तर नाही. त्यानंतर शक्तीचा अंदाज घेणे, बरोबर आहे. पाण्याची चव सांगणे हे तर नाही. म्हणजे अ आणि क त्या ठिकाणी काय आहे, बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 4 त्याचं उत्तर आहे. त्यानंतर कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकताच चोरांनी धूम ठोकली, यातील धूम ठोकली या वाक्प्रचाराचा समानार्थी वाक्प्रचार कोणता. आता या ठिकाणी शंक करणे येणार नाही, हतबल होणे येणार नाही, सव्यापसव्य करणे त्या ठिकाणी येणार नाही, सुम्माल्या करणे हे त्याचं उत्तर आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा पुढे आता हे जी प्रश्न असतात ना अशी, तर या प्रश्नांसाठी आपल्याला जास्तीत जास्त त्या ठिकाणी वाचन करणं खूप महत्वाचं आहे. जोपर्यंत आपण त्या ठिकाणी वाचन करणार नाही तोपर्यंत ही प्रश्न आपल्याला सोडवता येत नाही. आता या ठिकाणी म्हणी असतील किंवा वाक्प्रचार असतील, बरोबर आहे. यासाठी असा कुठल्या प्रकारचा शॉर्टकट मार्ग जो काही आहे तो शॉर्टकट त्या ठिकाणी नाही, तुम्हाला वाचल्याशिवाय पर्याय नाही. मग या ठिकाणी जशी आधीची परंपरा असेल तशी तुमची गोष्ट घडणे. आता या वाक्याच्या अर्थाची म्हण सांगा. म्हणजे बाप सवाई बेटा हे तर नाही. त्यानंतर आई बापाची पूर्व पुण्य हे पण नाही. खान तशी माती, बरोबर आहे. म्हणजे दैनंदिन जीवनातली म्हण आहे.
की त्या ठिकाणी जशी आधीची परंपरा असेल तशी पुढची गोष्ट घडणे, म्हणजे त्या ठिकाणी खान तशी माती, ही त्या ठिकाणी आपल्या दैनंदिन जीवनातली म्हण आहे. बरोबर, म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर त्या ठिकाणी अगदी बरोबर आहे, पर्याय क्रमांक 4 फक्त क. बरोबर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, नेहमी मॅच खेळायला जाताना सुनीता खो घालते. आता या ठिकाणी खो घालते म्हणजे या ठिकाणी या वाक्यामध्ये खोचा अर्थ काय आलेला आहे असं त्या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे की या वाक्प्रचाराचा अर्थ काय, की आपले वर्चस्व प्रस्थापित करणे हे येणार नाही, अडथळा आणणे आपल्या दैनंदिन जीवनातलं उदाहरण आहे. पण हा वाक्प्रचार आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याचदा वापरला जातो, बरं का, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे आहे, गुप्त गोष्ट तिसऱ्यास सांगणे, या अर्थाचा वाक्प्रचार. बघा, वाक्प्रचारवरती 3 प्रश्न झाले आतापर्यंत. बरोबर. दृढ मैत्री होणे येणार नाही, ढवळाढवळ करणे हे सुद्धा येणार नाही, षटकर्णी करणे हे त्याचं योग्य उत्तर आहे. तुम्हाला मी आधी सांगितलं की वाक्प्रचार असतील, म्हणी असतील, या सर्वांसाठी आपल्याला उत्कृष्ट पद्धतीचं वाचन पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी रीड करणं महत्वाचं आहे. त्यानंतर 29 नंबरचा प्रश्न आहे संयुक्त वाक्य. पुन्हा संयुक्त वाक्यावरती आला प्रश्न, म्हणजे वाक्यांचे प्रकार म्हटल्यानंतर मित्रांनो, या वाक्यांचे प्रकार हा घटक आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे आयोगाच्या दृष्टिकोनातून. कारण की त्या ठिकाणी वाक्याच्या प्रकारावरती प्रश्न असतो, वाक्याच्या संकलनावरती प्रश्न असतो, वाक्याच्या रूपांतरणावरती प्रश्न असतो, वाक्याच्या पृथक्करणावरती प्रश्न असतो. यावरती वेगवेगळ्या प्रकारची प्रश्न त्या ठिकाणी विचारली जातात, लक्षात ठेवा. म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी याची प्रश्न सुद्धा मी त्या ठिकाणी पुढे घेणार लेक्चर. तर बघा, आता आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला, आरती सुरू झाली आणि घंटानादाला सुरुवात झाली, आणि आलाय. पुढची उदाहरणं तुम्ही नाही वाचली तरी काही फरक पडणार नाही, संयुक्त वाक्य. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, घर घेण्याचे निश्चित ठरताच आज मी रामभाऊंना सुपारी दिली. आता घर घ्यायचं ठरलंय, मग सुपारी दिली. सुपारी देणं म्हणजे काय असतं, वाक्प्रचार. चौथा प्रश्न आलाय, लक्षात ठेवा, करार करणे हे बरोबर आहे. शेवट करणे या ठिकाणी त्याचा अर्थ तसा आलेला नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 नाही. सौदा करणे हेही बरोबर आहे, तेही बरोबर आलेलं आहे. प्रारंभ करणे हे त्या ठिकाणी येणार नाही. सौदा करणे किंवा करार करणे म्हणजे अ आणि क तसा पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 30 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर बघा, आता एक प्रश्न यावरती सुद्धा असतो, शुद्ध अशुद्ध शब्द उत्कृष्ट पद्धतीने त्या ठिकाणी करायची, किंवा जे काही त्या ठिकाणी आतापर्यंत जे काही त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेली आहे आयोगाने, ती शब्द उत्कृष्ट पद्धतीने करा, किंवा जे काही त्या ठिकाणी इतर शब्द आहेत इतर शब्द सुद्धा उत्कृष्ट पद्धतीने वाचा. एक प्रश्न नेहमी यावरती असतो की पर्याय उत्तरातील व्याकरणिक दृष्ट्या योग्य शब्दांचा गट कोणता. आता यामध्ये त्या ठिकाणी इस्तिपळ, उच्चार, उज्ज्वल, उशीर हे बरोबर आहे. अलीकडे चुकीचा, अकस्मात, अप्रतिम, उशीर हे नाही. अस्तित्व हे पण नाही, अनुवंशिक हे पण नाही. आशीर्वाद चुकलेला आहे. त्यानंतर व, पो, उष्ण, उणीव, कठीण हेही चुकलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक 31. त्यानंतर बघा, आता पुढील पैकी टिंबटिंब हा शब्द प्रत्यय साधित आहे. प्रत्यय साधित म्हणजे काय तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, की जे प्रत्यय आलेलं असतं मित्रांनो, की एखादं नाम असेल किंवा सर्वनाम असेल, एखाद्या नामाला किंवा सर्वनामाला त्या ठिकाणी काय नंतरून जोडून आलेले एखादे अक्षर जे असते, एखादे अक्षर जे असते ते अक्षर म्हणजे त्या शब्दातलं प्रत्यय असतं, लक्षात ठेवा. मग आपल्या शब्द कोणते दिले आहेत, त्यागी, पथिक, पुजारी आणि उडी. आता यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे की जेव्हा त्या ठिकाणी एखादा प्रत्यय एखाद्या नामाला किंवा सर्वनामाला जुळते, तर एक महत्वाची गोष्ट असते, ते प्रत्यय जर काढून टाकलं तर जे नाम किंवा सर्वनाम आलेलं असेल त्या नामाचा किंवा सर्वनामाचा त्या ठिकाणी जो मूळ शब्द असेल त्याचा अर्थ पूर्ण झाला पाहिजे. जसं त्या ठिकाणी त्यागी, जसं त्या ठिकाणी त्याग हा मूळ शब्द अधिक त्याला ई जुडलं म्हणून तो बनला त्यागी, लक्षात ठेवा. हे ई जे आलं ना हे प्रत्यय आलं. त्यानंतर दुसरा आहे पथिक, पथ अधिक इक म्हणजे त्या ठिकाणी पथिक हा प्रत्यय जुडला. त्यानंतर पुजारी म्हणजे पूजा, बरोबर, अधिक री, बरोबर, म्हणजे त्या ठिकाणी काय बनलेला आहे तर पुजारी, लक्षात ठेवा. त्यानंतर उडी म्हणजे उड अधिक ई बरोबर उडी, म्हणून त्या ठिकाणी सर्व पर्याय योग्य आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 त्याचं योग्य उत्तर आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता शब्द भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द नाही असं विचारलेलं आहे. भ्रमर,
अली मिलिन मधु हे चौघ आहेत, लक्षात ठेवा. म्हणून सर्व शब्द समानार्थी आहेत, लक्षात असू द्या. त्यानंतर पुढे आहे चुकीचा गट ओळखा. नेता, प्रणेता, अग्रणी, लीडर. अगदी बरोबर. नेता म्हटलं जातं, प्रणेता म्हटलं जातं, अग्रणी म्हटलं जातं, लीडर म्हटलं जातं. त्यानंतर मतभेद, तंटा, कलह, झगडा. बरोबर आहे, हे बरोबर. आपल्याला विचारलं चुकीचा गट. अंधार, तम, काळोख, तिमिर. हे बरोबर आहे. मग या ठिकाणी भास्कर म्हणजे सूर्य, भूप म्हणजे राजा, भक्षक तुम्हाला माहिती आहे, भय माहिती आहे, म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 4 हा चुकीचा आहे. त्याचे म्हणजे उत्तर जे काही 39 नंबरच्या प्रश्नात पर्याय क्रमांक 4 आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पाठ या शब्दाचा चुकीचा अर्थ ओळखा. आता पाठ म्हटल्यानंतर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पाठाचा जो काही अर्थ होतो 3 प्रकारे होतो. एक म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्याचा वापर आपण करतो ते म्हणजे बसायचं पाठ, बरोबर. नंबर 2 मध्ये शेताला पाणी नेणारा कालवा. शेताला पाणी नेणारा कालवा यालाही पाठ म्हणतात. त्याच्यानंतर तिसरा जो आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांनी या पेपरला उत्तर विधवेचा विवाह केला असेल, पण त्याला सुद्धा पाठ म्हणतात. मग त्या ठिकाणी यातला विचारलेलं काय चुकीचं, म्हणजे पर्याय क्रमांक 4 शरीराचा अवयव, त्याला पाठ म्हणत नाही. तर त्या ठिकाणी पूर्ण शरीराला पाठ नाही म्हणत, एखाद्याला म्हणतात, बरोबर. पण चुकीचा अर्थ ओळखायला सांगितलाय. पण ते कोणत्या ठिकाणी विचारले ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर हे त्याची योग्य उत्तर आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे आहे टिंबटिंबा. सामासिक शब्द नाही विचारलेलं आहे, नाही विचारलेलं आहे. मग आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. गोपाल आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर शीतल तनू आहे. त्याच्यानंतर भालचंद्र आहे. म्हणजे वरील सर्व सामासिक शब्द आहे. म्हणजे जो काही त्या ठिकाणी समास घटक आहे, समासावरती हा प्रश्न होता. सर्वात महत्वाची गोष्ट, बऱ्याच विद्यार्थ्यांना समास घटक अवघड जातो. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझी लेक्चर जर त्या ठिकाणी तुम्ही केलीत तर निश्चित पद्धतीने समास घटक तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने समजेल. त्यानंतर पुढे बघा, आता टिंबटिंब हा शब्द तद्भव आहे. आता या ठिकाणी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की तद्भव म्हणजे काय असतं. याचं उत्तर जर पर्याय क्रमांक 2 आहे. त्या ठिकाणी तद्भव म्हणजे काय असतं की जे शब्द संस्कृत मधून मराठीमध्ये येताना, कशामध्ये, मराठीमध्ये येताना त्यांच्या मूळ रूपात बदल होतो. लक्षात ठेवा, काय होतो, बदल होतो, त्यांना तद्भव म्हणतात. मग संस्कृत मधून मराठीमध्ये जशी तशी वापरली जातात त्यांना तत्सम म्हणतात. मग पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर आहे. कधीही जिंकला न जाणारा हा अर्थ नेमका शब्द कोणता. सोपा प्रश्न होता, अजिंक्य म्हणतात त्याला. त्यानंतर पुढील पैकी टिंबटिंब हा अभ्यस्त शब्द नाही. आता विचारलेला आहे अभ्यस्त नाही. आता सर्वात महत्वाची गोष्ट, अभ्यस्त म्हणजे काय असतं हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. अभ्यस्त शब्द म्हणजे काय किंवा अभ्यस्त या शब्दाचा अर्थ काय होतो मित्रांनो, तर अभ्यस्त या शब्दाचा अर्थ होतो दुप्पट करणे. लक्षात ठेवा. आता दुप्पट करणे म्हटल्यानंतर अभ्यस्ताचे 4 प्रकार या ठिकाणी पाडले जातात. सर्वात पहिला जो प्रकार आहे, पहिला प्रकार पडतो पूर्णाभ्यस्त, बरोबर. पहिला कोणता पडतो, पूर्णाभ्यस्त, बरोबर. दुसरा येतो अंशाभ्यस्त. तिसरा येतो त्या ठिकाणी अनुकरण वाचक. आणि चौथा जो येतो महत्वाचा तो म्हणजे सामासिक. असे 4 प्रकार अभ्यासाचे पडतात. आता पूर्णाभ्यासामध्ये काय असतं की जसा एखादा शब्द आलेला असतो, म्हणजे जसा कड आलेला आहे, दुसराही कड येतो, बरोबर. मग त्या ठिकाणी कड म्हणजे अशा प्रकारची दोघं जी शब्द आलेली असतात ती दोघं शब्द सारखे असतात, एकाच अर्थाचे असतात. म्हणजे पहिला शब्द अर्थपूर्ण असतो तर दुसरा शब्द सुद्धा त्या ठिकाणी अर्थपूर्ण असणे महत्वाचे असते. जर त्या ठिकाणी तो अर्थपूर्ण नसेल तर त्या ठिकाणी त्या शब्दाला पूर्णाभ्यस्त म्हटला जात नाही. पहिला शब्द अर्थपूर्ण, दुसरा शब्द अर्थपूर्ण येणं महत्वाचं असतं. त्यानंतर अंशाभ्यस्तामध्ये त्या ठिकाणी तड फड अशा पद्धतीने हा शब्द. मग दुसरा जो अंशाभ्यस्त आहे तर पहिला शब्द अर्थपूर्ण, दुसरा शब्द जो आलेला असतो यातले एखादं अक्षर बदललेले असते. काय असते, एखादे अक्षर त्या ठिकाणी बदलून आलेले असते, त्याला त्या ठिकाणी काय म्हणतात तर अंशाभ्यस्त म्हणतात. म्हणजे पहिल्याला अर्थ असतो, दुसऱ्याला अर्थ नसतो. अनुकरण वाचक म्हणजे ध्वनीची पुनरावृत्ती
पुनरावृत्ती झालेली असते आणि ज्या समासामध्ये ज्या शब्दांचा समावेश होतो ती सामासिक शब्द आलेली असतात. आता लाल लाल हा कोणता शब्द आहे तर हा पूर्णाभ्यस्त आहे. आपल्याला विचारलेला आहे अभ्यस्त शब्द नाही म्हणजे पहिला पर्याय येणार नाही. आडवा तिडवा म्हणजे हा अंशाभ्यस्त आहे म्हणजे त्या ठिकाणी तो काय येणार नाही तर तो त्या ठिकाणी काय येणार नाही उत्तर येणार नाही प्रश्नाचं. पिळा हे त्याचा योग्य उत्तर आहे. बाजारात सामासिक शब्द आहे म्हणजे त्या ठिकाणी हे येणार नाही म्हणून पर्याय क्रमांक 3 आपल्याला विचारला अभ्यस्त शब्द नाही म्हणजे हे उत्तर अगदी बरोबर आहे लक्षात ठेवा. त्यानंतर 45 नंबरचा प्रश्न आहे पुढील पैकी टिंबटिंब हा शब्द परभाषीय याचं उत्तर आहे ताकद. जर या शब्दांचे प्रकार लक्षात ठेवायचे असतील सर्वात महत्वाची गोष्ट जे काही त्या ठिकाणी माझी लेक्चर मी त्या ठिकाणी घेणार युट्यूबला गोष्टी स्वरूपात ती लेक्चर त्या ठिकाणी तुम्ही ऐकल्यानंतर निश्चित पद्धतीने सर्व शब्द लक्षात राहतील लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 46 नंबरचा पुढील सामासिक शब्दाचे लिंग क्रमाने ओळखा. आता जी काही त्या ठिकाणी सामासिक शब्द आलेली असतात त्या सामासिक शब्दाचं जर त्या ठिकाणी आपल्याला लिंग ठरवायचं असेल मराठीमध्ये तर कशा पद्धतीने ठरविलं जातं तर साखर भात. साखर भात हा जो शब्द आलेला आहे तर हा सामासिक शब्द आहे. जी दोन शब्द जोडून आलेली असतात एक साखर आणि एक भात जो दुसरा शब्द आलेला असतो त्या दुसऱ्या शब्दावरनं त्या ठिकाणी त्या पूर्ण शब्दाचं लिंग ठरविलं जातं. मग साखर भात म्हटल्यानंतर तो भात म्हणजे त्या ठिकाणी पूर्ण शब्द कोणत्या प्रकारातला आहे तो पुल्लिंगी आहे. त्यानंतर देव घर. आता देव घर म्हटल्यानंतर त्या ठिकाणी काही जण पहिला शब्द बघून तो देव म्हणून त्या ठिकाणी काही जण त्या ठिकाणी काय करतात त्या ठिकाणी काय करतात ते उत्तर देऊन टाकतात म्हणून त्या ठिकाणी तसं करायचं नाही. जो दुसरा शब्द आलेला असतो त्याच्यावरनं लिंग त्या ठिकाणी डिसाईड केलं जातं म्हणजे ते घर म्हणजे त्या नपुसक लिंग येते. त्यात मीठ भाकर बरोबर मीठ भाकर. आता मीठ भाकर म्हटल्यानंतर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की त्या ठिकाणी भाकर म्हटल्यानंतर ती भाकरी म्हणजे त्या ठिकाणी काय येतं स्त्रीलिंग येतं म्हणजे अशा पद्धतीने हे त्याचं उत्तर आहे पुल्लिंग नपुंसकलिंग आणि स्त्रीलिंग म्हणजे पर्याय क्रमांक 1 लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तारा आकाश पाहते आहे. अधोरेखित शब्दाची जात कोणती. आता मित्रांनो या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट आहे की अधोरेखित केलेला शब्द आहे तारा. या वाक्यामध्ये असं त्या ठिकाणी दिसते आहे की तारा एका विशिष्ट मुलीचं नाव आहे आणि ती विशिष्ट मुलगी काय बघते आहे आकाश बघते आहे म्हणून त्या ठिकाणी हे जे काही त्या ठिकाणी आपण लक्षात घेतलं तर याचं उत्तर जे काही आहे तर या अधोरेखित शब्दाची जात कोणती म्हणजे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की ते विशेष नाम आहे. पण त्या ठिकाणी तसं आहे का पर्याय की फक्त विशेष नाम फक्त अ चूक दिलाय ब बरोबर दिलाय सामान्य नाम नाही व्यक्ती नाम नाही भाववाचक नाम नाही म्हणजे ब क ड चूक यायला पाहिजे म्हणजे पर्याय क्रमांक 4 त्याचं योग्य उत्तर आहे. मग आता तारा हे मूळचं कोणतं नाम आहे. तारा हे मूळचं नाम त्या ठिकाणी मूळचे ते सामान्य नाम आहे. कोणते आहे मूळचे सामान्य नाम आहे लक्षात ठेवा. म्हणजे या ठिकाणी नामाचे जे काही उपयोग आहे की केव्हा केव्हा त्या ठिकाणी सामान्य नाम हे विशेष नामाचं कार्य करते यावरती ते उदाहरण विचारलेलं आहे की तारा आकाश पाहते आहे म्हणून त्या ठिकाणी किंवा अजून एक उदाहरण विचारलेलं होतं बेबी कॉलेजला जाते म्हणजे बेबी म्हटल्यानंतर सामान्य नाम आहे पण त्या वाक्यामध्ये ते विशेष नाम म्हणून वापरलेलं आहे. म्हणून तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की सामान्य नाम किंवा विशेष नामाचं कार्य करते म्हणजे मूळचं ते सामान्य नाम आहे या वाक्यामध्ये विशेष नाम म्हणून वापरलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर आहे. धर्मीवाचक धर्मवाचक विशेष नाम सर्वनाम यापैकी टिंबटिंब नामाचा प्रकार नाही. मग नामाचा प्रकार नाही सर्वांना माहिती तो सर्वनाम हा नामाचा प्रकार नाही हे त्याचं उत्तर आहे. पण आपल्याला ह्या संकल्पना क्लिअर होणं महत्वाचं आहे ना की त्या ठिकाणी धर्मीवाचक म्हणजे काय असतं किंवा त्या ठिकाणी धर्मवाचक म्हणजे काय असतं बरोबर. धर्मवाचक म्हणजे काय असतं थोडी जागा मला पूर्णपणे मी हा फरक जो आहे हा फरक सांगून देतो अतिशय महत्वाचा यावरती प्रश्न असतोच. आता धर्मीवाचक म्हणजे काय की त्या ठिकाणी धर्मवाचक नाम कशाला म्हणतात तर त्या ठिकाणी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की विशेष नाम आणि सामान्य नाम यांच्या एकत्रित नामाला त्या ठिकाणी धर्मीवाचक नाम म्हणतात. असं का कारण की त्या ठिकाणी एखादा आपण पुरुष घेतला बरोबर एखादी स्त्री घेतली बरोबर पुरुष हे कोणतं नाम झालं तर पुरुष हे सामान्य नाम झालं बरोबर. हा एक महत्वाचा मुद्दा. त्यानंतर स्त्री म्हटल्यानंतर त्या ठिकाणी हे सुद्धा काय झालं सामान्य नाम झालं बरोबर. धर्माच्या पुढे त्या ठिकाणी मी एक्सप्लेन करतो सामान्य नाम झालं.
मग आता यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट, या पुरुषाचं नाव काय आहे? या पुरुषाचं नाव आहे सुरेश, बरोबर. सुरेश हे काय झालं? विशेष नाम झालं, बरोबर. म्हणजे त्या ठिकाणी जात आली पुरुष, त्याच्यानंतर विशिष्ट नाव आलं सुरेश. त्यानंतर स्त्री म्हटल्यानंतर रंभाबाई किंवा रखमाबाई, बरोबर. रखमाबाई, त्या ठिकाणी काय आलं? स्त्रीचं नाव आलं. म्हणजे या ठिकाणी रखमाबाई म्हटल्यानंतर जर आपण लक्षात घेतलं तर हे काय झालं? विशेष नाम झालं. माता हे विशेष नाम झालं, इकडे पुरुष होता त्याचं सुरेश विशेष नाम झालं. म्हणजे या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट, आता या ठिकाणी पुरुष म्हटल्यानंतर त्या ठिकाणी तो काय आहे? संतापी आहे, बरोबर आहे, किंवा त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रागीटपणा आहे, बरोबर. म्हणजे या ठिकाणी हा गुण त्याच्यामध्ये प्रकट होतोय. त्याच्यानंतर जी रखमाबाई आहे, रखमाबाईकडे त्या ठिकाणी खूप मोठं सौंदर्य आहे. म्हणजे रखमाबाईतला कोणता गुण प्रकट होतो? आहे सौंदर्याचा. म्हणजे स्त्री तिचे पुरुष आहे, म्हणजे स्त्री असेल किंवा पुरुष असेल. मग यामध्ये सांगायचं मला एकच आहे की विशेष नाम असेल किंवा सामान्य नाम असेल, यांना एकत्रित धर्मीवाचक नाम म्हणतात. धर्मीवाचक म्हणजे काय? ज्या नामातनं एखादा गुण प्रकट होतो किंवा ज्या नामातनं त्या ठिकाणी एकत्रित आलेली जी काही नावं असतात. मग आता याच्यामध्ये रागीटपणाचा आहे, ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी सौंदर्याचा आहे, बरोबर आहे. मग आता यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट जर आपण लक्षात घेतली तर या ठिकाणी ही दोघं रागीटपणा आणि सौंदर्य म्हटल्यानंतर एक गुण प्रकट झाले, म्हणजे ते भाववाचक नामं झाली. काय झाली? भाववाचक नामे किंवा त्या ठिकाणी ती धर्मवाचक नामे झाली. लक्षात ठेवा, ती कोणती नामे झाली? धर्मवाचक नामे झाली. हे गुण प्रकट झाली ती धर्मवाचक. मग कोणामध्ये झाली? तर कोणामध्ये झाली? सुरेश आणि रखमाबाई. सुरेश एक पुरुष आहे, रखमाबाई एक स्त्री आहे, म्हणून त्यांना या एकत्रित नामांना त्या ठिकाणी सामान्य नाम विशेष नाम म्हणून त्यांना धर्मीवाचक नामे असे म्हणतात. हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ही कन्सेप्ट क्लिअर होणं महत्वाचं आहे. म्हणून धर्मीवाचक, धर्मवाचक, विशेष नाम, सर्वनाम, धर्मीवाचक आणि धर्मवाचक यातला फरक, मग यांच्यामध्ये जे गुण प्रकट होतात ते धर्मवाचक किंवा भाववाचक नामे असतात. अशा पद्धतीने हा फरक आपल्याला समजणं महत्वाचं आहे. म्हणजे प्रश्न जर विचारला की धर्मीवाचक नाम म्हणजे काय, तर विशेष नाम व सामान्य नाम यांच्या एकत्रित नामांना धर्मीवाचक नामे म्हणतात. का म्हणतात हे त्याचं विश्लेषण आहे. मग त्यांच्यामध्ये जे गुण येतात ते धर्मवाचक किंवा भाववाचक असतात, पण ज्या ठिकाणी एकत्रित आल्यानंतर त्यांना धर्मीवाचक म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्यात अधोरेखित नामाचे प्रकार क्रमाने सांगा. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. आता या ठिकाणी वाक्यामध्ये अधोरेखित केलेला शब्द आहे विश्वास. आता या ठिकाणी हा प्रकार कशावर अवलंबून आहे? तर हा प्रकार आहे की भाववाचक नाम, म्हणजे जे मूळचं भाववाचक नाम असतं, भाववाचक नाम केव्हा केव्हा कुणाचं कार्य करतं? विशेष नामाचे कार्य करतं. कुणाचं? विशेष नामाचे कार्य. म्हणजे हा प्रकार आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की विशेष नामाचे कार्य करीत असतं. आता या ठिकाणी विश्वास म्हटल्यानंतर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, या वाक्यातून काय दिसतो आहे? गुण प्रकट होतोय. म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये आलेलं काय? भाववाचक नाम आहे. लक्षात ठेवा काय आलेलं आहे? भाववाचक नाम. त्यानंतर विश्वास शाळेत गेला. विश्वास मुलाचं नाव आहे, म्हणजे काय आलं? विशेष नाम. शोधा उत्तर काय आहे आता? भाववाचक नाम आणि विशेष नाम. भाववाचक नाम दोन ठिकाणी आहे, त्याच्यानंतर विशेष नाम कुठे आहे? भाववाचक नाम आणि विशेष नाम. म्हणजे पहिलं भाववाचक आहे, दुसरं विशेष आहे, म्हणजे फक्त ब बरोबर पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे, मुलांनो तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे. या वाक्यातील तुम्ही हे सर्वनाम टिंबटिंब आहे. आता यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट सर्वात पहिल्यांदा हे पुरुषवाचक आहे. काय आहे? पुरुषवाचक. पुरुषवाचकचे पुन्हा त्या ठिकाणी किती उपप्रकार आहेत? 3. मग कोणकोणते? प्रथम पुरुष, बरोबर, त्यानंतर द्वितीय पुरुष, आणि त्यानंतर तिसरा कोणता आहे? तृतीय पुरुष. म्हणजे त्या ठिकाणी जो वक्ता असेल, जो बोलणारा असेल तो स्वतःशी, जो बोलणारा असेल तो ज्याच्याशी, जो बोलणारा असेल तो ज्याच्या विषयी, हा तिघांमध्ये फरक आहे. लक्षात ठेवा. मग आता प्रथम पुरुष मध्ये मी, बरोबर, आम्ही. प्रथम पुरुष एक वचन अनेक वचन. मी, आम्ही. कसं? मी, आम्ही, आपण, स्वतः यांचा समावेश होतो, बरोबर. द्वितीय पुरुष मध्ये तू, तुम्ही, आपण, स्वतः. माझ्या लेक्चरमध्ये, माझ्या बॅचच्या लेक्चरमध्ये हा फरक मी उत्कृष्ट पद्धतीने मांडलेला आहे. त्यानंतर तृतीय पुरुष मध्ये त्या ठिकाणी कोणता? तो, ती, ते, त्या.
आता विचारलेलं काय आहे की मुलांना तुम्ही विचारलंय कशामध्ये त्या द्वितीय पुरुष, बरोबर, म्हणजे प्रथम पुरुष एक म्हणजे द्वितीय पुरुष अनेक वचनी, बरोबर आहे. द्वितीय पुरुष आहे पण तुम्ही आहे म्हणजे अनेक वचनी आहे, लक्षात ठेवा. अशा पद्धतीने 2018 ची जी प्रश्नपत्रिका आहे ती प्रश्नपत्रिका अशा पद्धतीने विस्तृत पद्धतीने जे काही विवेचन आहे, जे विश्लेषण आहे प्रत्येक प्रश्नाचं, त्या सर्व गोष्टींचं विश्लेषण आपण केलं आहे मित्रांनो. तरी सर्व लेक्चर आवर्जून त्या ठिकाणी बघा, खूप मोठा फायदा तुम्हाला परीक्षा दृष्टिकोनातून होईल. यानंतर त्या ज्या काही प्रश्नपत्रिका राहिल्यात आपल्या त्या सर्व प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण त्या ठिकाणी मी घेणार. सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.